संतांपासून ग्रंथांपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे मान्यवर, भरत मिशन या आपलं साप्ताहिक आहे, वर्तमानपत्र काय, साप्ताहिकाच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ॲक्च्युली हे मला वाटतं की त्रिसूत्री कार्यक्रम आहे. वर्धापन दिवस आहे, शिवरत्न पुरस्कार वितरण आहे आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने सुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. अशा कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष अच्युत महाराज एकंबेकरजी, इच्छा असूनही न येऊ शकलेले लातूरचे आयुक्त अमल मित्तलजी, त्याचा आपल्याला प्रत्यक्ष निरोप आहे की मला येण्याची खूप इच्छा होती, परंतु व्यस्ततेमुळे ते आपल्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. कारण आता ते आयुक्तही आहेत, ते महापौरही आहेत, ते सर्वेसर्वा आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांना वेळ या ठिकाणी मिळाला नसेल. परंतु त्यांच्या शुभेच्छा या तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्तमानपत्राच्या सुद्धा बाजूंनी सदैव असतील अशी मला अपेक्षा आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेरावजी मोरे, कधी कधी बघा नियती काय मोठा खेळ खेळते. कारखानदारीच्या इतिहासामध्ये सगळ्यात अवघड काळ जर कारखानदारांनी कोणता पाहिला असेल तर तो मागच्या वर्षीचा पाहिला. भरपूर पाऊस झाला, भरपूर ऊसाची लागवण झाली आणि कारखाने जवळपास आपण मे एंडिंगपर्यंत चालवले. खरं तर पाऊस नसला तर सोपं असतं, कारखाना बंद करून माणूस घरी बसतो, मोकळा होतो. परंतु ऊस शेतामध्ये उभा आहे आणि तो ऊस प्रत्येकाचा गेला पाहिजे, ही जी कसोटीचा काळ होता. 160 दिवस दरवर्षी कारखाने चालतात, पण यावर्षी आपण किती दिवस चालवले ना, इतके दिवस कारखाने सतत चालवावे लागले. आणि अशा या कठीण काळामध्ये एखाद्या कारखान्याचा चेअरमन कोण असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर्जेरावजी मोरे साहेब आहेत. शांत स्वभाव, पुढून किती जरी माणसाने आग्रह केला, किती जरी गडबड केली तर त्याला आपलेपणाने उत्तर देणं, निभावून नेणं. तर नियती हा जो खेळ खेळते की कठीण काळामध्ये कुण्या माणसाला त्या पदावरती बसवायचं, हा जो नियतीचा खेळ चाललेला असतो, तर त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सर्जेरावजी मोरे या ठिकाणी आहेत. अतिशय चांगलं काम रेणा कारखान्यांनी केलं. रिकव्हरीमध्ये तर रेणा कारखाना नेहमीच चांगला असतो. ते रेणापूरच्या मातीत काहीतरी गुण आहे बघा. ऊसाची रिकव्हरी चांगली, सोयाबीनचा उतारा 12-13 क्विंटल सरसकट शेतकऱ्यांना बऱ्यापैकी रेणापूरमध्ये मिळतो. आणि आता पुरस्कारांमध्ये सुद्धा आम्ही बघतोय की रेणापूरचं बऱ्यापैकी वर्चस्व पुरस्कारांमध्ये सुद्धा या ठिकाणी दिसत आहे. आणि ज्यांनी लातूरच्या बाहेर बाजार समितीच्या माध्यमातून पाऊल ठेवलं, आपण म्हणतो मराठी पाऊल पडते पुढे, तसंच लातूरी पाऊल सुद्धा पडते पुढे, अशा पद्धतीचं ज्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि आपण भाषणाला आल्यानंतर बघितलं ना तुम्ही, त्यांना आल्याबरोबर असं वाटलं की आता AK-47 सुरू होणार आहे. हे शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे माननीय बाळासाहेबांच्या सानिध्यात त्यांना आदर्श मानून आणि त्यांच्या विचारांनी भारावून जाऊन, आणि विचारांपेक्षा सुद्धा जे एक अप्रोच असतो माणसाचा, आक्रमक, आत्मविश्वास पूर्ण, असं बाळासाहेब ठाकरेजींचं व्यक्तिमत्व राहिलेलं आहे. त्यांच्या विचाराला भारून जाऊन ज्यांनी शिवसेनेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. आणि जे काही घडत आहे राज्यामध्ये सगळं तुम्हाला माहिती आहे. तिथे सुद्धा सत्तेच्या मागे न जाता तत्वाच्या पाठीशी उभं राहून खाल्लेल्या मिठाला जागावं हा जो आपण विचार मांडतो, तर त्या विचाराला बाईक राहून माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय कौतुकास्पद निर्णय हा. कारण की निष्ठाच्या काळात निष्ठा ठेवणं, आदरणीय मोठे साहेब म्हणायचे की निष्ठा आणि निष्ठा राजकारणात हे 2 घटक असतात म्हणायचे. सध्या निष्ठाचा काळ चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही निष्ठा ठेवून उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलात. असे संतोषजी सोमवंशी, लातूरच्या पहिल्या महापौर, पुरुष महिला असं काही नाही, लातूरच्या पहिल्या महापौर, त्याही रेणापूरच्या आहेत. अतिशय म्हणजे महिलांनी राजकारणात सक्रियपणे आलं पाहिजे या विचाराचा माणूस मी आहे, पुरस्कर्ता आहे त्याचा. आणि त्यांच्या नवऱ्यांनी त्या महिलांना काम करू दिलं पाहिजे ह्याही विचाराचा मी पुरस्कर्ता. बऱ्याचदा काय होतं की महिलांना संधी दिली जाते परंतु कारभार बघू दिला जात नाही. असं आपल्याकडं दुर्दैवानं चित्र सगळ्याच क्षेत्रामधले असतं. पुरुषांना असं विनाकारण का वाटतं की त्यांनाच खूप कळतं म्हणून. हा फार मोठा गैरसमज पुरुषांच्या मनामध्ये आहे. आणि घरी पण सहसा बोलताना महिलांनी जर काही गोष्ट विचारली, आपल्याला सल्ला विचारला, तू गप, तुला काही कळत नाही, मी सांगतो. म्हणजे हा सहसा सरसकट समाज व्यवस्था तशी आहे. पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे. 50% महिला असताना सुद्धा हे दुर्दैव आहे आपलं. म्हणजे जेवढी संख्या महिलांची आहे
आणि सगळे पराक्रमी जे उपमा आपण देतो त्या महिलांना देतो. दुर्गा म्हणजे काय काय उपमा आपण महिलांना देतो, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष काम करू द्यायची वेळ येते त्यावेळेस पुरुषांचं डॉमिनन्स हे त्यांच्या कारभारावरती राहतं. परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो की वक्तृत्व असेल, निर्णय घेण्याची क्षमता असेल, समाज मनाचं भान असेल आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे याची जाण असेल, ह्या सगळ्या गुणांनी स्मिताताई परिपूर्ण आहे. आणि फक्त एकदाच महापौर राहून तुमचं भागणार नाही. तुम्हाला परत एकदा सत्तेची संधी, तुमच्या कर्तृत्वाला दाखवण्याची संधी तुम्हाला परत एकदा मिळावी अशाही शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्ताने देतो. त्याचं कारण आहे, त्या जेव्हा पहिल्यांदा महापौर झाल्या ना, लातूरची नवीनच महापालिका झाली होती. कुणालाच काही स्पष्टता नव्हती की हा कारभार पुढे महापालिकेचा कसा चालवायचा, आणि त्याही निवडून आल्याबरोबर महापौर झाल्या. त्याच्यामुळे त्यांनाही महापालिकेच्या कामाचा तेवढा आवाका कळत कळत वेळ निघून गेली आणि ती त्यांना गुणवत्ता जी स्वतःमध्ये आहे दाखवण्याची संधी त्यांना त्यावेळेस मिळाली नाही. परंतु येत्या काळामध्ये निश्चित तुम्हाला परत एकदा महापालिकेच्या आणि लातूरकरांच्या सेवेमध्ये स्वतःची गुणवत्ता दाखवण्याची संधी निश्चित मिळेल अशा लातूरच्या पहिल्या महापौर. आणि अजून एक विशेष आहे की काहीही आता 2 महापौर झाले, 10 झाले, 20 झाले, 25 जरी झाले इतिहासामध्ये, तर पहिल्या महापौर म्हणून त्यांचंच नाव राहणार आहे. हे एक अजरामर आठवण लातूरच्या महापालिकेच्या कारभारावरती आणि इतिहासावरती की आपल्या पहिल्यांदा होण्याच्या रूपाने त्या ठिकाणी राहणार आहे. आणि कुठंतरी थोडासा खरीचा वाटा आपल्याला महापौर करण्यामध्ये माझा राहिला, त्याच्याबद्दलही मला मनापासून समाधान वाटतं. म्हणजे पती जे आहेत ते आमचे स्नेही आहेत, मग त्या निमित्ताने माझ्याकडे ते आले की बाबा असं असं महापौर होण्याची संधी आहे आणि भाईसाहेब आपण पहा, म्हणजे आमच्यासाठी प्रयत्न करू, तर तुम्ही काही करू नका, तुम्ही आशियानावरती या. त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं की हे बावळगावला या म्हणण्यापेक्षा आशियानावरती या असं का म्हणतात. तुम्ही या तरी म्हणलं, बाकीचं मी बघतो सगळं. मग या आशियानावरती आल्या, दिलीपराव साहेबांची भेट घालून दिली आणि मी म्हणालो इच्छुक आहेत, एलिजिबल आहेत, वक्तृत्व चांगलं आहे, आपण साहेबांना संधी द्यावी. साहेबांना म्हणाले शिफारस अशी घेऊन आलात म्हणले की नाही म्हणण्याचा विषय नाही म्हणले, काळजी करू नका. म्हणजे मला बाहेर आल्यावर विचारलं की तुम्ही इथं म्हणजे हे कसं काय तुम्ही केलं. तुम्हाला जिथं शेवटचा हो म्हणला जाणार आहे तिथंच गेलं पाहिजे म्हणून. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लातूरच्या राजकारणामध्ये शेवटचा हो हा आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचा असतो. तर जिथं शेवटी जायचंय तिथं जो माणूस आधीच गेला, बाकीचे कष्ट वाचतात. अशा खूप सुंदर आठवणी स्मिताताई खानापुरे यांच्या आम्हाला राहिलेल्या आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तमरावजी वाघ आणि ज्यांनी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी प्रेमाने एकत्रित केलं ते भरत मिशनचे भरतजी जाधव आणि त्यांचे सगळे सहकारी. मी मागच्या वेळेस या टीमसाठी म्हणालो होतो, या कार्यक्रमाला मी त्याच्यापूर्वीही आलोय, त्यावेळेस 2-4 वक्त्यांच्या अगोदर भाषण केलं होतं. त्या पण भाषणात मी शेवटी सांगून गेलो होतो की तुम्ही सगळेजण चांगलं काम करताय. पुन्हा आता त्यातले किती आहेत किती नाही आहेत पण बहुतेक आहेत सगळे. तर त्यावेळेस मी माझ्या भाषणाच्या शेवटी यांना असं सगळ्यांना म्हणालो होतो, वाक्य ईश्वर कधी कधी आपल्याकडनं बोलून घेतो, हे काही माझं वाक्य नाहीये, तो सुचवतो, मी बोलतो, मी फक्त माध्यम आहे. तर मी त्यांना सगळ्यांना असं म्हणालो होतो की माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि आज जसे तुम्ही सगळे एकत्र आलात, एकमेकाचे हात घट्ट धरून राहा, कारण आयुष्याचा वेग वाढला की हात आपोआप सुटतात. प्रगती हे आयुष्याचं कटू आहे पण सत्य आहे की आपले सुद्धा बरेच मित्र असतात, सहकारी असतात. एक माणूस जेव्हा मोठा होतो ना, त्याच्या आयुष्याच्या वेग धरतं तर हे हातात राहत नाही, आपोआप सुटतात. परिस्थितीने सुटतात म्हणा, वेगामुळे सुटतात म्हणा, काही ना काहीतरी घडतं. आपल्याला ते शल्य आयुष्यभर आपल्या मनामध्ये राहतं की ते हात आता आपल्या हातात नाहीये, जे कधी काळी घट्ट हात धरून राहायचे संकटाच्या काळामध्ये. परंतु हे घडतं हे सत्य आहे, त्याला आपल्याला मान्य केलं पाहिजे, ज्याला कुणीही नाकारू शकत नाही. तर त्या शुभेच्छा ज्या सगळ्या सहकार्याने मी मागच्या कार्यक्रमात देऊन गेलो होतो, ते भरत मिशनचे सगळे सहकारी, तुम्ही अतिशय चांगलं काम या भरत मिशनच्या माध्यमातून करताय. वर्तमानपत्राच्या बाबतीमध्ये अनेकांनी अनेक मतं आपली व्यक्त केली, चांगले आपणही मत व्यक्त केलं. अजूनही वर्तमानपत्राचं महत्त्व हे जशाच तसं आहे. डिजिटल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, अनेक स्पर्धेची माध्यमं या ठिकाणी उभी राहिली. आणि सगळ्यात मोठं जर काही गर्दनकाळ वर्तमानपत्रांना ठरला असेल तर तो कोरोनाचा काळ. म्हणजे कोरोनाच्या मध्ये असं सांगितलं गेलं की पेपरला हात लावलात तरी कोरोना घरात येतो. म्हणजे त्या कोरोनाच्या काळात तर WHO प्रमुखापासून ते म्हणजे GMCच्या चपराशापर्यंत आपण सगळ्यांचं एवढं ऐकलंय, जे ऐकावं तेही ऐकलंय, जे ऐकू नये तेही ऐकलंय. म्हणजे WHO प्रमुखालाच माहित नव्हतं
की ते रोज एक नवीन स्टेटमेंट काढायची की ह्याच्यामुळे हे होतंय, त्याच्यामुळे ते होतंय, त्याच्यामुळे ते होतंय. परंतु त्या सगळ्या काळामध्ये वर्तमानपत्र मात्र आपल्या घरी येण्याची बंद झाली. तर आपल्याला काळजी होती की त्याच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये कोरोना येऊ नये. आणि त्याच्यामुळे ती खरं मोठं संकट ती जी 2 वर्षामधल्या काळात गेली. महाराष्ट्र टाइम्स सारखा सुद्धा वर्तमानपत्र अडचणीत आलं. टाइम्स ऑफ इंडिया चालतो म्हणून महाराष्ट्र टाइम्स छापला जातो, नाहीतर एकट्या महाराष्ट्र टाइम्स जर तुम्ही वेगळं काढलं तर बंदच केलं पाहिजे. अनेक वर्तमानपत्र बंद झाली, अनेक वर्तमानपत्र संकटात आली. अशा या काळामध्ये सुद्धा आपण आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. आपण भारत हे नावच दिलंय ना, भारतात लातूर मिशन, सॉरी, तर लातूरचं नाव टिकलंच पाहिजे ना. लातूर हे असं नाव आहे की जे इतिहासाच्या पानावरती कधीही म्हणजे पुसलं नाही गेलं पाहिजे, मिटलं नाही गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण हा सगळा चांगला प्रवास करताय. वर्तमानपत्र आजही वर्तमानपत्राचं खूप मोठं महत्व आहे. पेपरला ही बातमी आली की सगळीकडे चौकशा सुरू होतात. आपण त्यांना बातमी द्यायची संधीची परवा दिली. तुमच्याबद्दल बोलतोय. तुम्ही जे आंदोलन परवा केलं, तिची संधी आपल्याला मिळाली पेपरमध्ये येण्याची, तिचं इतकं महत्व आहे. आणि आजही आपला बायोडाटा बनवताना आपण पाहतो की आपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा टीव्ही मीडियाची कात्रणं तयार करत नाही. जेव्हाही काही आपल्याला काही हवं असतं आपण बायोडाटा सादर करतो, त्यास वर्तमानपत्रातली कात्रणं तिथं लावली जातात. इतकं त्या वर्तमानपत्रामध्ये कात्रणाचं महत्व आहे. असं हे वर्तमानपत्राचं कधीही महत्व संपणार नाही. आमच्या घरी आता सगळ्यांच्याच घरी परत वर्तमानपत्र सुरू झालेली आहेत. परंतु लातूरच्या जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चांगल्या पद्धतीचे वर्तमानपत्र इथं झालेली आहेत. लातूरच्या अडचणी असतील किंवा एखाद्याला शाबासकीची थाप देणं असेल, हे सगळं वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडत असतं. आणि हे सगळं चांगलं काम लातूरमध्ये घडत आहे. आपण उत्तम पुरस्कार देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. यापैकी सगळ्याच पुरस्कार करताना मी वैयक्तिक ओळखत नाही किंवा त्यांच्याबद्दलची मला माहिती नाही, पण काही पुरस्कार करताना मी निश्चित त्या ठिकाणी ओळखतो. आणि त्याचं पहिली ओळख म्हणजे आमच्या भातलवंडीजींची आहे. म्हणजे प्रशासनातल्या जास्तीत जास्त अधिकाऱ्याला आपण पुरस्कार देण्याचा जो निर्णय घेतलाय हा अतिशय चांगला निर्णय आहे. कारण प्रशासन अशी गोष्ट आहे, आम्ही नेहमी म्हणतो की मी एका अधिकाऱ्यांना बोलता बोलता म्हणलं की शासन आणि प्रशासन हे लोकशाहीच्या गाडीची 2 चाकं आहेत. ते एकमेकाच्या सोबत जर चालली तरच गाडी पुढे जाते. एकाने जरी मागे पुढे चालण्याला नकार दिला तरी हे समाज व्यवस्थेचा गाडा हा पुढे जाऊ शकत नाही. आणि प्रशासनातल्या अनेक लोकांना आपण या ठिकाणी पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. भातलवंडीजी तर जगनमित्र आहे. म्हणजे कोणताही पक्ष, राजकीय पक्ष जर असेल तर सहसा अधिकाऱ्यांवरती अशी शिक्का मारला जातो की हे या पक्षाशी संलग्न आहेत, ते त्या नेत्याशी प्रामाणिक आहेत किंवा त्या नेत्यासोबत याचे चांगले संबंध आहेत. पण भातलवंडीजींसारखे जे काही अधिकारी आहेत की ज्यांचे सगळ्या पक्षामध्ये चांगले संबंध असतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचं काम भातलवंडीजी करतात. खरं तर पोलीस सारख्या कडक खात्यामध्ये, म्हणजे पोलीस म्हणले की आपल्याला तेच आठवतं की कडकपणा, त्याच्यामध्ये एक हृदय यांचं असं आहे की ज्याच्यामध्ये ममत्व भाव आहे. प्रसंगी कडकही ते होतात, जिथं करुणा दाखवायची, जिथं दया दाखवायची, जिथं समजून घ्यायचं तिथे ते समजूनही घेतात. असं हे चांगलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व असं भातलवंडीजी आहेत. मला तर असं झालं आता की महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातनं पोलीस विभागासंदर्भात कुणीही अडचणीचा फोन केला की मला पहिल्यांदा ते आठवतं. त्यांना फोन करायचा, त्यांना सांगायचं की असं असं इथून फोन आला होता आणि तिथं कुणी आपल्या ओळखीचं आहे का. मग ते 1 सेकंदात सांगतात की हो बाई साहेब तिथं हा अधिकारी ओळखीचा आहे, मी त्यांना बोलतो. म्हणजे सगळीकडे आपली रेंज ज्याला म्हणतो, एखाद्या जिओची सुद्धा रेंज जाईल, अंबानीची सुद्धा रेंज जाईल, पण भातलवंडीची रेंज जाईल. तमाम महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विभागामध्ये त्यांची रेंज आहे. कुठलाही अधिकारी, कुठलाही विभाग असा नाही की जिथे भातलवंडीजींचा संपर्क नाही. आणि आपण चांगल्या शुभेच्छा त्यांना दिल्या. निवृत्तीनंतर राजकारणामध्ये आलं पाहिजे याच्या शुभेच्छा त्यांना दिल्या गेल्या. अतिशय योग्य शुभेच्छा आहेत. अतिशय चांगलं बोलतात. म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या वक्त्याला सुद्धा हे जर आधी भाषणावर उठले तर धसकी भरावी की आपण नंतर बोलावं की न बोलावं, इतकं चांगलं ते बोलतात. आणि शेरो शायऱ्या तर अशा पाठ आहेत, मुखोद्गत आहे सगळं. एक से एक शेर ते ऐकवतात. आज एकच ऐकवला, नाहीतर बाकी भाषणामध्ये उत्तम शेर ऐकवतात, टाळ्या घेऊन जातात, तारीफ घेऊन जातात. मग बाकीच्यांना वाटतात आपण उठून काय करायचं, सगळे जर हेच घेऊन गेले आपल्याला उरलं काय, असा प्रश्न नंतरच्या वक्त्याला पडावा. अशा पद्धतीचं अतिशय चांगलं वक्तृत्व सुद्धा त्यांचं राहिलेलं आहे. अतिशय चांगले अधिकारी. तर विशेष म्हणजे आपण सांगितलं की जिल्ह्यामधलं असं कुठलाच पोलीस स्टेशन सहसा नाही किंवा असा कुठलाच विभाग सहसा नाही की जिथं त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचं कौशल्य त्या ठिकाणी दाखवलेलं नाही. आणि सगळ्यांना हवेसे वाटतं.
सहसा काय असतं की अधिकारी म्हणलं की बदली आली, म्हणजे बदली चुकणार नाही, 3 वर्षाच्या नंतर बदली व्हावी. तर संबंध चांगले राहिले तर 3, आणि अजून चांगले राहिले तर थोडंसं एखाद्या वर्ष जास्त, वाईट राहिले तर मग 2 वर्षात आणि वर्षात सुद्धा बदल्या होतात, नाही असं नाही. परंतु भातलावंडी जी अशी आहे की बदली झाल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांना हळहळ वाटते, वाईट वाटत. काही अधिकारी असतात की बदली झाली की लोकांना आनंद होतो, बरं झालं चालल्यावर. परंतु भातलावंडीची तसे नाही. त्यांना म्हणजे आनंदाने अश्रू येणं डोळ्यामध्ये आणि दुःखाने अश्रू येणं याच्यामध्ये फरक आहे. भातलावंडीची जर त्या तिथून कुठून बदली झाली तर पुढच्याच्या डोळ्यामध्ये दुःखाचं पाणी येतं की वाईट वाटते की एवढा चांगला अधिकारी आपल्या भागातनं चालला. ही या पद्धतीची कार्यपद्धतीची भातलावंडीची राहिलेली आहे. आपल्याला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. आता ह्याच्यापेक्षा तर काही मोठा पुरस्कार आपल्याला मिळणार नाही. राष्ट्रपतीच्या पेक्षा काय मोठं असतं, एखाद्या आपल्याला सर्व्हिस टेन्युअरमध्ये तिथपर्यंत आपण पोहोचू शकावं अशा पद्धतीचं आपलं कर्तृत्व हे राहिलेलं आहे. त्याचा मोठ्यातला मोठा हिस्सा हा लातूरच्या आपल्या कार्यकाळाचा राहिलेला आहे, या जिल्ह्यातल्या कार्यकाळाचा राहिलेला आहे. याचं आम्हाला खूप मोठं समाधान आहे की लातूरचं नाव आपण राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचवलं. याच्याबद्दल आम्ही सगळे लातूरकर आपले आभारी आहोत की आपण तिथपर्यंत नाव पोहोचवलं. तर आमचे रोहन जाधव पण इथे आहेत, त्यांचं पण एक वैशिष्ट्य आहे. आता जसं मी म्हणालो की बदली ही होतच असते, परंतु ते युतीच्या काळात इथं आले, बरोबर. युतीचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. नंतर महाविकास आघाडीचं आलं सरकार तरी ते इथंच राहिले. आता पुन्हा हे नवीन सरकार आले तरी ते इथंच आहे. हे सुद्धा अधिकाऱ्याचं वैशिष्ट्य आहे की अधिकारी जेव्हा सगळ्या पक्षांना आणि आलेल्या प्रत्येक सरकारला आपला वाटतो तेव्हाच हे घडतं. आणि रोहनजी ही आपल्या कामाची पावती आहे. आपला जो एक मिलनसार स्वभाव आहे, अतिशय मृदुभाषी, पॉझिटिव्ह नाही असं ते सहसा कुणाला म्हणतच नाही. की पुढून जर एखादा विषय आला तर त्याला सकारात्मक घ्यायचं, त्याला होकार द्यायचा, आणि काही अडचण असेल तर अतिशय नम्रपणे ती अडचण त्या पुढच्या माणसाच्या समोर ठेवायची. कुठंही ॲग्रेसिव्हनेस येऊ द्यायचा नाही, कुठंही आक्रमकता आपल्या बोलण्यामध्ये येऊ द्यायची नाही. अतिशय कार्यक्षम असे अधिकारी, कारण की त्याच्याशिवाय का आलेले सगळेजण बाकी कुणाची बदली करा पण त्यांना असं जेव्हा कार्यकर्ते आम्हाला आग्रह करतात तेव्हा आम्ही असं समजतो. आता आज म्हणून सांगतो, प्रसंग आलाय म्हणून, ज्यावेळेस आपलं सरकार आलं ना सोमवंशीजी 19ला, तेव्हा ह्यांच्याच जागेसाठी एक अधिकारी मला भेटायला आले. आज सांगतो रोहनजी की तुम्हाला मी बोललो नाही की बाबा एक इथं आम्हाला बदली करून हवं आहे भैया. म्हणजे कुठं हवं आहे, त्यांचं नाव सांगितलं, ह्यांच्या जागी मला बदली हवी, म्हणजे तेवढी जागा सोडून सांगा. ते म्हणलं अहो भैया पण सरकार बदललं ना. म्हणजे नाही, सरकार जरी बदललं असं तर माणूस तोच आहे, त्याचं मन तेच आहे, त्याचं कर्तृत्व तेच आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जायची त्याचा विचार तोच आहे. तेवढी जागा सोडून सांगा म्हणलं, दुसरा कुठलं तरी मागा, त्या ठिकाणी आपण तुमचं बदली करू. म्हणजे इतकी मान्यता सगळ्या लोकांची रोहनजींनी घेतलेली आहे आणि त्यांचं खरंच मोठं कर्तृत्व आहे. प्रशासनामध्ये अशाच पद्धतीचे लोक लागतात. किती वर्ष झाले आपल्याला? 6 वर्ष, तर 4.5 वर्ष. म्हणजे हे सगळ्यांना आता बाजूलाच खंदाडेजी बसलेले आहेत. आता ती त्यांची जबाबदारी की पुढे हे 4.5 वर्षाचे 5-6 वर्ष व्हावेत आणि चांगले अधिकारी लातूरमध्ये हे टिकून राहावे. इथे चिरागजींनाही पुरस्कार मिळालेला आहे. लातूरमध्ये आपल्याला माहिती आहे की शिक्षण म्हणजे एज्युकेशन हे आता एक उद्योग झालेला आहे, त्याला इंडस्ट्रीचा दर्जा आलेला आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातून लातूरचं जे अर्थकारण आहे ते खूप सक्षम झालेलं आहे. आपली ऊस कारखानदारी आणि शिक्षण हे आपण जवळपास 1250 ते 1,500 कोटीचं वाटप ऊस बिलाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये करता. किती? 1,500 कोटीचं वाटप आपण जिल्ह्यामध्ये करता. हे झालं ऊस बिलाच्या माध्यमातून होणारं वाटप. परंतु वाहतूक, त्यामुळे निमित्तानं निर्माण होणारा रोजगार आणि त्या निमित्ताने जाणारे पैसे, हा आकडा अजून कदाचित वेगळा असेल. परंतु त्याच्या नंतरचं खालोखाल का जास्त आहे? नहीं नहीं नहीं, आप बोलिए. नहीं, मुझे लगता है की यांच्यापेक्षा जास्त असेल तुमचा आकडा. नाही नाही नाही, असं काम मागा लागतंय म्हणून हो म्हणायला तयार नाही. तर ही जी उद्योग हे जे आहे, म्हणजे शिक्षण हे जे आहे, क्लासेस म्हणा, कॉलेज म्हणा, ही सगळ्यात मोठी इंडस्ट्री लातूरची आहे. जशी आपला जो उद्योग आहे कारखानदारी, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, ऊसतोड कामगार आहे, अनेक घटकांपर्यंत पोहोचतो. तसं शिक्षण हे सुद्धा जे उद्योग आहे अनेक घटकांपर्यंत पोहोचतो. म्हणजे शिकवणाऱ्या शिक्षकांपासून जो तो सिलसिला सुरू होतो
हॉस्टेल आहे, मेस आहे, त्याच्यानंतर इस्त्रीवाल्यापर्यंत, किराणा दुकानदारापर्यंत, म्हणजे एका घटकाने, जसं बांधकाम क्षेत्र असतं, बांधकाम तुम्ही एक घर बांधता, तुमच्या दृष्टीने एक घर बांधता, आर्किटेक्ट पासून सुरुवात होते, तशी शिक्षकांपासून सुरुवात होते, खाली खूप जास्त प्रमाणामध्ये ते पर्क्युलेट होत जातं. म्हणजे मिस्त्री असेल, रंगाचं काम असेल, इलेक्ट्रिशियन असेल, बांधकाम क्षेत्रामध्ये जसं हे घडत जातं, तसं उद्योग शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा हे सगळं खालच्या इस्त्रीवाल्यापर्यंत ते अर्थकारण पोहोचत असतं, ते चक्र फिरत असतं. अशा क्षेत्रामध्ये ते काम करतात. लातूर में चिराग और रोशन होते रहे, अशा पद्धतीच्या शुभेच्छा आम्ही आपल्याला देतो. कारण वैद्यकीय क्षेत्र, आपल्या विज्ञान शाखेमध्ये काय झालं, आम्ही ज्यावेळेस शिकत होतो ना, तर पहिलं प्राधान्य इंजिनिअरिंग होतं, मेडिकल नव्हतं. परंतु आता उलटं झालं, नेमकं 70% विद्यार्थ्यांना हे नीट द्यायची असते, मेडिकलमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. आणि म्हणून तुम्ही जे बायोलॉजी हा विषय तुम्ही घेतलाय हाताशी आणि जे तुम्ही शिकवता, तर त्या विषयाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. मॅथमॅटिक्सच्या टीचरची थोडी परिस्थिती अवघड झाली, कामच मिळेना. म्हणजे ह्यांना जेवढे पैसे मिळतात आणि त्या मॅथमॅटिक्सवाल्याला जेवढे पैसे मिळतात, त्याला वाईट वाटतं. त्याला वाटतं मी पण शिक्षक आहे, हे पण शिकवतात, पण त्याच्यामध्ये जी तफावत आहे मिळणाऱ्या ॲप्रिशिएशनच्या मध्ये, ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आपण अतिशय चांगले क्लासेस चालवता. आता एवढाच विषय आमच्यासारख्यांच्यासाठी आणि भातलवंडेजींच्यासाठी की हे जे सगळी स्पर्धा आहे जीवघेणी क्लासेसमधली, आपापसातली, ही स्पर्धा त्या दर्जात तिथं जाऊ नये जिथं भातलवंडेजींना आम्हाला हस्तक्षेप करावा लागावा. हे खेळीमेळीच्या स्पर्धा तर राहतेच, परंतु तो हेल्दी कॉम्पिटिशन राहावी, एकमेकांना घेऊन चालावं, समन्वय राहावा. कुठेही आता परवा मी ऐकलं की SP साहेबांनी एक बैठक ट्युशन क्लासेस भागामध्ये घेतली. अशी वेळच येऊ नये. म्हणजे आपण शेवटी काय, तर आपण व्यवसाय करतोय. लातूरमध्ये इतरही भरपूर व्यवसाय आहेत, परंतु अशी कधी वेळ इतर व्यवसायांच्यासाठी SP साहेबांच्या सारख्या माणसाला तिथे जाऊन बैठक घ्यायची येत नाही. आणि ही कधीही पुढे येऊ नये. माझी तुम्हाला ही अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि ह्या शुभेच्छा आहेत की ही त्यांची शेवटची बैठक असावी. याच्यानंतर कधीही SP साहेबांना ट्युशन क्लासेस एरियामध्ये येऊन एखाद्या गोष्टीच्यासाठी समन्वयाची बैठक घ्यायची वेळ त्या ठिकाणी येऊ नये. लातूर हे अतिशय शांत शहर आहे, आम्हाला लोक त्याच्यासाठी निवडून देतात की आमचा कुणाला त्रास नाही, आम्ही कुठेही चुकीच्या पद्धतीला पाठीशी घालत नाही, चुकीची गोष्ट घडली तर त्याला पाठीशी घालत नाही. म्हणून हे सगळं लातूरमध्ये चाललेलं व्यापारी शहर आहे. इथली पहिली रिक्वायरमेंट आहे की गाव शांत राहिलं पाहिजे. बाकी सगळे व्यापारी करतो, हो, त्याची तेवढी गुणवत्ता असतेच, फक्त शांतता राखली की व्यापार हा पुढे चालतो, तो प्रगती करतो, तो कष्ट घेतो, तो निर्णय घेतो, तो रिस्क घेतो, सगळं करतो तो. फक्त आपलं काम हे आहे की ते शांत राहायला पाहिजे. आणि जर SP साहेब तिथपर्यंत गेले असतील, त्याचा अर्थ असा आहे कुठंतरी काहीतरी चुकायला, काहीतरी उणीव राहून चाललेली आहे, काहीतरी गडबड होत आहे. तर आपण प्रमुख आहात, आपली जबाबदारी जास्त आहे, तर एकमेकाशी समन्वय साधून हे पुढं कधीही असं होण्याची वेळ हे येऊ नये अशा पद्धतीची काळजी आपण या ठिकाणी घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आमचे बाबळगावकर सुधीर पण इथे आहेत, अतिशय मितभाषी स्वभाव. सुधीरचं बोलणं विकत घ्यावं लागतं. अधिकाऱ्याकडनं काय काय विकत घ्यावं लागतं मला माहित नाही, पण मला सुधीरच्या बाबतीत एवढं माहिती आहे की सुधीरचं बोलणं विकत घ्यावं लागतं. अतिशय मोजकं बोलणार. म्हणजे जर कुणी म्हणजे विलासराव देशमुख साहेबांच्या भाऊकीच्या घरात जन्माला असतं आणि प्रशासनात आलं असतं, तर त्यांनी काय काय केलं असतं हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको, जे आपण इतर ठिकाणी पाहतो. परंतु साहेबांच्या भाऊकीच्या घरात जन्मून सुद्धा तर सगळे अधिकारी सगळ्यांना माहिती आहे. अतिशय नम्र स्वभाव, अतिशय हळूवार बोलणार. म्हणजे एखाद्याला जर कमी ऐकू येत असेल तर सुधीर काय बोलले ते ऐकूच येणार नाही, इतकं हळू बोलतात. विचारावं लागतं दोनदा, सुधीर काय म्हणलात तुम्ही म्हणून, ते त्याच्यानंतर ते सांगतात. म्हणजे अतिशय मितभाषी स्वभाव, सकारात्मक. म्हणजे त्यांनी सुद्धा जसं आपण सांगितलं की भरतजींनी सुरुवात कशी केली, त्यांची सुद्धा सुरुवात अतिशय खालपासून झालेली आहे आणि तिथून चांगली सेवा देत देत प्रगती करत करत त्या आता नायब तहसीलदार झाले. सुधीर, तुमचं खूप कौतुक आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमचा खूप आम्हाला अभिमान वाटतो की तुमच्याबद्दल एकही वाईट बोलणारा माणूस आम्हाला भेटत नाही. ठरवून सुद्धा कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही. आमच्याबद्दल बोलतात कधी कधी, ठरवून कधी कधी आमच्याबद्दल वाईट बोलतात. आम्ही चुकू किंवा न चुकू, ते टार्गेटवरती राजकारणी असतात ना, की आता काय करणार, कुणाला तरी केलं पाहिजे, तुम्हाला करता येतं तर मला तरी केलं पाहिजे, अशा पद्धतीचा राजकारणामध्ये हे सगळं चालत असतं. परंतु सुधीरच्या बाबतीमध्ये असं आहे की ठरवून सुद्धा कुणी त्या ठिकाणी काही करू शकत नाही. खंदाडे जे आहे त्या ठिकाणी गंगापूरचे, तुमचंही खूप मनापासून अभिनंदन. कोरोनाच्या काळामध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुपवरती संवाद होत होता. लोकांनी निवडून देणं आपल्याला सरळ सरपंच म्हणून,
त्याला कर्तृत्वच लागतं, लोकांची तशी मान्यताच लागते. आणि मला असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर आपली ग्रामपंचायतीची निवडणूक मागच्या वेळेस झाली, त्याच्यानंतर हे तुमच्या आयुष्यामध्ये घडलं, हे खूप तुमच्या कर्तृत्वाची पावती आहे असं मला वाटतं. आणि त्या रुग्णांच्या संदर्भात आमची संवाद व्हायचा, किती तळमळ, सारखं स्वतः फोन करणं, पाठपुरावा घेणं, त्याचं काय झालंय ते विचारणं, म्हणजे आपल्या गावाला दत्तक घेतल्यासारखं वागवणं, एक पालकांनी कसं वागलं पाहिजे तशा पद्धतीची त्यांची तळमळ आणि धडपड ही कोरोनाच्या काळामध्ये मी अनुभवलेली आहे. आणि आता संतोषजींनी सांगितलं की आपण निधी कसा कसा कुठून कुठून आणता. आता पत्र द्याल का पण त्यांना तुम्ही? आता पत्राची गरजच नाही का? नाही, पण त्यांच्याकडनं हा गुण शिकण्यासारखा आहे की आपल्या लोकांच्या हितासाठी काही जर करायचं असेल तिथं पक्षीय भेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांचं सहकार्य घेऊन हे आपण काम केलं पाहिजे. हा गुण त्यांचा तुमच्या त्या वक्तव्यातनं आम्हाला जाणवला आणि हे खूप चांगला गुण त्या ठिकाणी आहे. गंगापूर मोठं गाव आहे खूप, आणि आपण कलाकार आपण तसं गाव आहे. म्हणजे लोकसभेची उमेदवारी यांच्या गावात दिली 2014ला आणि त्या उमेदवाराचं गावच मायनस घातलं यांनी. बनसोडीची गंगापूर मायनस आहेत, बरोबर आहे ना माझं म्हणणं? म्हणजे ज्या गावातनं लोकसभेची उमेदवारी दिली ते गावच मायनस. आता बाकीचं कसं प्लस राहील? मग 2.5 लाखानं बरोबर गाव सुद्धा प्लस त्या ठिकाणी राहिलं नाही. असं एक गंगापूर नावाचं गाव, तिथे आपण सरपंच आहात, खूप चांगलं आपण काम करता. आपण वेगवेगळ्या विचारसरणीत जरी काम करत असलो पक्षाच्या बाबतीमध्ये तरीही आपल्या कामाचं अतिशय मनापासून कौतुक आहे. पुरस्कार त्याच्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. ह्या पुरस्काराच्या निमित्तानं आपलं कौतुक आहे. आपण ग्रंथ व्यवस्थेमध्ये काम करताय ताई, आम्हाला याचा सुद्धा खूप अभिमान आहे. कारण वाचनाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय चिंतन नाही, चिंतनाशिवाय मनन नाही आणि त्याच्याशिवाय माणूस नाही. तर हे जे मूळ जे आहे ज्ञान ते तुमच्या ग्रंथ व्यवस्थेतनं त्या चळवळीतनं लोकांना मिळत असतं आणि त्या सगळ्या काम आपण अतिशय चांगल्या पद्धतीने करताय. तुम्ही दोघं मिळून तुमच्या दोघांचं एकत्रित एका ठिकाणी आपण लेक्चर ठेवू की फंड्स कुठून कुठून कसे कसे आणायचे. अनेकांना कळत नाही, म्हणजे कार्यकाळच संपून जातो परंतु हे कळत नाही की निधी कुठून आणायचा, फंड्स कुठून उभे करायचे, कशा कशा पद्धतीने पैसे येऊ शकतात. हे राजकारण्यांना ज्ञान नसतं. दंड म्हणजे खुर्चीवरती बसून राहतात पण फंड काही ते आणू शकत नाही अशी परिस्थिती राजकारण्याची असते. तर खरोखर एखाद्या संस्थेने पुढाकार घेऊन या दोघांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ठेवावं की निधी कुठून कुठून आपल्याला आणता येतो त्याची सखोल माहिती पदाधिकाऱ्यांना होणं खूप गरजेचे आहे. पैसा येतो तेव्हाच विकास होतो ना, त्याच्यामुळे निधी आणणं हे चांगल्या अर्थाने खूप आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्या ठिकाणी विकास होऊ शकत नाही. आणि भारतीजी आमचे स्नेही आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये ते काम करतात. जैसा आपका काम है चिराग जी वैसा ही उनका भी काम है. शिक्षण क्षेत्र हे जसं आहे खालपर्यंत पोहोचतं अर्थकारणाच्या बाबतीमध्ये, तसं बांधकाम क्षेत्र सुद्धा अर्थकारणाच्या बाबतीमध्ये खालपर्यंत पोहोचतं, तळागाळापर्यंत पोहोचतं. पण तुमच्यात त्यांच्यात फरक एवढाच होता, कोरोनात तुम्ही ऑनलाईन होतात आणि ते कोरोनात ऑन फील्ड होते. पहिल्याच लाटेमध्ये मला वाटतं काही दिवस बांधकाम क्षेत्र बंद होतं, परंतु त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्र चालू राहिलं. कोरोनामध्ये कुणा कुणाला काय काय नुकसान झालं मला माहीत नाही, पण त्यांना नक्की फायदा झालाय मला माहिती. ते भरपूर कोरोनाच्या काळामध्ये फायद्यात राहिले. कारण जेव्हा सगळं जग अर्थकारणाच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला घाबरत होतं, कोरोनाचा काळ आहे, अर्थव्यवस्था पुढे उभारी घेईल नाही घेईल काय होईल, ह्या चिंतेत जेव्हा जग होतं तेव्हा त्यांनी संधी साधली. त्यांनी ओळखलं की जेव्हा सगळे घाबरतात तेव्हा हिंमत दाखवण्याची वेळ असते, तेव्हा डेअरिंग केली पाहिजे, तेव्हा रिस्क घेतली पाहिजे, हे त्यांनी ओळखलं. आणि त्याच काळामध्ये नेमकं त्यांनी अतिशय धाडसी निर्णय काही कुठं कुठे घेतले हे सांगणार नाही, मला माहिती नाही का. तर हे सगळे निर्णय त्यांनी त्यावेळेस धाडसाचे घेतले, सगळ्यांनी शिकण्यासारखं आहे. म्हणजे हे पडत्या काळात आपण उठून उभा राहिलं पाहिजे ही हिंमत त्यांनी त्या काळामध्ये दाखवली. आणि अतिशय आनंद वाटतो, अभिमान वाटतो की आपण या पद्धतीने वाटचाल यशस्वीरित्या करताना लातूरच्या अर्थकारांना एक भरीव आपलं योगदान या ठिकाणी लाभत आहे. अनेक वेगवेगळ्या साईट चालू होत आहेत. कालच एकाने सांगितले की इथं पण कुठं पण जा एक सांगणारा भेटतो, इथं पण. अशी ही आता यांची वाढीव काम सगळीकडे चालू आहे. आम्ही तर जमीन विकत घेतली की 2च माणसाचे नाव ऐकतो बघा, एक तुमचे मोठे गावकर आणि हे. तर अशी वाटचाल आपण सगळीकडे यशस्वीरित्या करताय, घोडदौड आपली चालू आहे. त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आपला मनापासूनचा त्या ठिकाणी अभिमान आहे. आणि आपण असंच वरचेवर प्रगती आपली होत राहावी, आपली प्रगती करत राहावी अशा शुभेच्छा आम्ही सगळेजण त्या निमित्ताने देतो. आता इतर जे पुरस्कार करते ज्यांच्याबद्दल मला माहिती नाही
त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही, दिलगिरी व्यक्त करतो, कारण चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं असतं. आपल्याला माहितीच नाही, आपण उगीच काहीतरी बोलायचं आणि ते चुकीचा संदेश आपण त्या ठिकाणी द्यायचा आहे, योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुरस्कार काय करतो, ते केलेल्या कामाचं कौतुक करतो आणि पुढं चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो. आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो की तुमचं कौतुक समाजाने केलं होतं आणि आतापर्यंत जे चांगलं काम करत आलात त्याच्यात तुम्हाला मागं फिरता येणार नाही. कधी कधी चांगल्या कामातनं सुद्धा मागं फिरावं असं वाटतं बरं का. सतत चांगलं काम करत राहणं ह्याचा चांगल्या माणसाला कधी कधी कंटाळा येतो, नको वाटतं, कारण नावं ठेवणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्या चांगलं काम करणाऱ्या माणसाची तळमळ समाज समजून घेत नाही आणि मग जो माणूस चांगलं काम करतो त्याला कधी कधी वाटतं एवढं चांगल्या नियतीने चांगलं काम करतोय आणि नावच ठेवताय, ह्याच्यात तुम्ही मागं फिरावं का काय, असे विचार मला असं वाटतं की अनेकदा चांगलं काम करणाऱ्याच्या मनामध्ये येऊन जातात. परंतु ते तुमच्या मनात विचार जरी आला तरी तुम्ही मागं फिरू नये म्हणून हा पुरस्कार की तुम्ही टिकून राहावं, तुमचं हे चांगलं काम पुढं सतत चालत राहावं, याची प्रेरणा, त्याची आठवण तुम्हाला हे पुरस्कारच्या रूपाने या ठिकाणी हे अशा पद्धतीचे पुरस्कार देत असतात. आपण या ठिकाणी शिवरत्न पुरस्कार दिलेला आहे. तर अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून आणि यांनाही त्यांच्या कामाची प्रेरणा मिळावी याच्यासाठी आपण याचं नाव शिवरत्न पुरस्कार ठेवलेला असेल. त्याच्याबद्दलही तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ज्यावेळेस आपलं बोललं जातं, एक काही 2 मुद्दे मला त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या समोर ठेवण्याची इच्छा आहे. काय होतं की छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी मारलं की सगळ्यात पहिलं काय तर तलवार काढतात. तिथे अंगातलं रक्त सळसळतं आणि सगळ्यात पहिले तलवार काढली जाते आणि ती त्या माणसाच्या नावाने काढली जाते ज्यांनी तलवार काढण्याला सगळ्यात शेवटचा उपाय समजला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आपण जर बारकाव्याने नीट मागे वळून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की गनिमी कावा हा त्यांचा सगळ्यात मोठा गुण होता आणि पहिला उपाय तो होता की गनिमी काव्याने काही मार्ग निघतो का, घेऊन देऊन काही मार्ग निघतो का, सामोपचाराने काय मार्ग निघतो का, आणि या सगळ्या ह्याच्यातला जर मार्ग नाही निघाला तर शेवटचा उपाय तलवार होता, जे तरी शाहिस्ता खानावरती उगारली. बरोबर आहे. परंतु आजकालच्या समाजात काय झालं भातवंडीजी, जय भवानी जय शिवाजी म्हणलं की सगळ्यात पहिले तलवारच बाहेर काढायला. तर जेवढ्या म्हणून लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांवरती श्रद्धा असेल, त्यांच्या विचारांनी ज्यांचं ज्यांचं रक्त सळसळत असेल, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की रक्त किती जरी सळसळलं तरी तलवारीकडे हात नाही गेला पाहिजे. तलवारीकडे हात जाण्याची जी वेळ आहे तो सगळ्यात शेवटचा उपाय ज्या माणसाच्या विचारामधून राहिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्या विचाराने आपण चालणं आणि त्या उपायांवरती आपण काम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि आजच सचिन साळुंके म्हणून पत्रकार आहेत, त्यांचा सकाळी फोन आला होता, एका विषयावरती मला फोनवरती बोलत होते, आक्रमक झाले होते. पण शांत व्हा, हे जे तुम्ही आता रागात येताय जी तलवार काढताय ती महाराजांचा शेवटचा उपाय होता. मला ताबडतोब ज्ञान करा म्हणलं ती तलवार. आपण याच्यामध्ये सामोपचारानं मार्ग काढू. आणि ज्या गनिमी काव्याचं नाव जगात झालंय, जगात म्हणजे तो अमेरिकेसोबत लढा देणारा जो देश होता, मला वाटतं व्हिएतनाम होता वाटतं, छोटा देश, परंतु त्यांनी अमेरिकेला हरवलं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या मार्गाने जाऊन. त्याचे ज्यावेळेस अध्यक्ष भारतामध्ये आले तर त्यांनी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथली माती खिशात घालून ते घेऊन गेले असं आपण वाचतो. बरोबर आहे. तर तो गनिमी कावा दुर्दैवाने विसरत चाललेला. आपल्याला आता तो गनिमी कावा आठवत सुद्धा नाही, फक्त तलवार आठवते. कारण ते जितके काही महाराजांचे स्मारक आपण पाहतो आणि पुतळे पाहतो त्याच्यामध्ये हातामध्ये तलवार आहे, आपण तेच पाहतोय. आणि माझ्यासारख्या माणसाला हे शल्य आहे, ज्या माणसाने श्रीमान योगी 13 वेळेस वाचलेली आहे, त्या माणसाला हे शल्य आहे की हा गनिमी कावा आपण विसरत चाललेलो आहोत. भातवंडीजी आपल्यासारखेच काही माणसं फक्त लक्षात ठेवत आहेत. पोलीस व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने गनिमी कावा आपण वापरता असं मला वाटतं. आणि तो खरा महाराजांचा विचार आहे. तलवार हा महाराजांचा विचार अगदी शेवटचा. आणि हे आपण सगळ्यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या म्हणजे आठवणीने आपण हे लक्षात ठेवून इथून आज जावं अशी माझी सगळ्यांना विनंती राहील की गनिमी कावा हा आपला सगळ्यात पहिला पाहिजे, तलवार ही सगळ्यात शेवटी पाहिजे. आणि माझ्या तरुण मित्रांना खास करून माझं आव्हान आहे, काही पण झालं की लगेच रस्त्यावर लगेच आक्रमकता लगेच बघून घेतो, असं नका करू. हे सगळ्यात शेवटचं उपाय मी अंतकरणापासून सांगतो. म्हणजे हा प्रसंग कदाचित ते सांगण्याचा आहे नाही आहे मला माहिती नाही, परंतु आपण महाराजांच्या नावाने पुरस्कार देत आहे म्हणून मला असं वाटलं की समाजाच्या पुढे हा आपण विचार हा निश्चित ठेवला पाहिजे. शेवटचं हे सांगतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या
स्मृती दिवसाच्या निमित्ताने आपण हा पुरस्कार या ठिकाणी देतात, त्यांची आठवण म्हणून आपण हे सेलिब्रेट करता. आणि भरत जाधवजींचं मी मनापासून आभारी आहे. म्हणजे मी 2दा आलोय, एकदा धीरजनं आग्रह केला की आपणही जा म्हणून. त्याचं मुख्य कारण हे आहे की आपल्या नेत्यावरती किती प्रेम करावं, पराकोटीचं प्रेम करावं, अंतकरणापासून करावं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे भरत जाधव. म्हणजे विलासरावजी साहेबांवरती जेवढी माणसं प्रेम करतात ना, त्याची जर यादी काढायची ठरवली तर पहिल्या काही नावांमध्ये त्यांचं नाव लिहावं लागेल. आणि आपला नेता समाजासाठी जगला, झिजला, मग त्याच नेत्याची आठवण, समाजाची आठवण करून आपण करावी, त्यांचं कौतुक करावं, त्याचं भान पण त्यांना. बऱ्याचदा काय होतं की आपण नेत्याचं नाव घेतो. माझं असं नेहमी म्हणणं आहे की विलासराव देशमुख हे घ्यायचं नाव नाही, जगायचं नाव आहे. तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना जगलं पाहिजे. ते जगणं म्हणजे काय, ते त्यांच्या विचाराला जगणं, त्यांच्या वागण्याला जगणं. त्यांनी लोकांना कशा पद्धतीने पाहिलं, कोणत्या डोळ्यांनी माणसाला पाहायचं नसतं हो, हृदयातनं माणसं पाहायचं असतं, हृदयाला डोळे नसतात. विलासराव देशमुख साहेबांनी कायम लोकांना हृदयापासून पाहिलं आणि हे पाहण्याचं काम या पुरस्काराच्या निमित्ताने नेहमी होत आहे. आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब ही आपली ओळख आहे. आपण कुठेही जा भारतामध्ये, लातूरून आलो एवढंच सांगा, पुढचा माणूस एक क्षणात म्हणतो अच्छा विलासराव देशमुख साहेब के लातूर से आहे. आपण आता सगळेजण बाहेर फिरता जाता, देशभरामध्ये प्रवास करता, तर आपली ओळखच विलासराव देशमुख साहेब आहेत. आणि आपली दुसरी ओळख निर्माण सुद्धा होणार नाही, हे मी तर खूप जबाबदारीने सांगतो. ही ओळखच परत निर्माण होणार नाही, कारण की विलासराव देशमुखच परत निर्माण होणार. एकच माणूस युगात जन्मतो, मी पिढ्यात म्हणत नाहीये, युगात म्हणतो. माझे शब्द नीट ऐका. युगांमध्ये असा माणूस जन्मतो, एकच जन्मतो. त्याच्यानंतर लोक त्यांना काय काय कुणी प्रेरणास्थान म्हणतं, कुणी काय काय म्हणतं, पण माझं प्रामाणिक मत असं आहे की साहेबांमध्ये ईश्वराचा अंश होता. हे लक्षात घ्या. आपण देवामध्ये म्हणजे देव काही माणसं जन्माला घालतो ज्यांच्यामध्ये ईश्वराचा अंश असतो. साहेबांमध्ये ईश्वराचा अंश होता. त्याच्याशिवाय असा माणूस असं असूच शकत नाही. प्रामाणिकपणे एवढं मन मोठं, स्वच्छ, निस्वार्थ भावना, येईल त्याचं काम करायचं, पक्ष बघायचा नाही, जात बघायची नाही, त्याची परिस्थिती बघायची नाही, आणि राजकारणात राहून चांगलं राहायचं आणि प्रामाणिक राहायचं, हे कुणाला जमत. आता माणसं राजकारणात काय काय करतात आपण पाहतो, पण साहेबांनी ते कधीच केलं नाही. स्वतःची उंची राखली, विचाराची उंची राखली, बोलण्यात समतोल राखला. जे बोलायचं तेच बोलले, नको ते तर साहेब कधीच बोलले नाही. जे नाही बोलायला पाहिजे ते साहेबांच्या मुखात कधीही एकही वाक्य निघालं नाही. अहो आजही आपण बघतो, कुठलंही संकट येऊ द्या, पक्षामध्ये खालीवरी होऊ द्या, कोरोना काही पण होऊ द्या, आपण बघतो सोशल मीडियावरती साहेबाची क्लिप फिरत असते की त्या संदर्भात साहेब काय बोलले त्या काळात. ही जी साहेब एक म्हणजे माणूस, मी जे आता म्हणालो की नेमकं बोलायचे ते साहेब बोलायचे म्हणून हे सगळं सोशल मीडियामध्ये सगळं क्लिप फिरतात. त्याचं कारण ते आहे म्हणजे म्हणतो ना, आपली सिद्धी होती त्यांच्या बोलण्याला, ईश्वराची कृपा त्यांच्यावरती होती. अशी माणसं युगात आपल्यामध्ये जन्मतात. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांचा सहवास लाभला, आपण त्यांना पाहिलं असं आपण लोकांना सांगू शकतो, आपण त्यांना अनुभवलं असं आपण लोकांना सांगू शकतो, त्यांनी आपल्या खांद्यावरती हात टाकला हे लोकांना सांगू शकतो, त्यांनी काय चाललंय संतोष म्हणले हे आपण लोकांना सांगू शकतो. भाग्यवान आहोत आपण की ते आपल्या या पिढीमध्ये जन्मले, आपण त्यांचा सहवास त्या ठिकाणी आपल्याला लाभला. हे परत परत घडणार नाही. या स्मृती कायम आपल्या अंतकरणामध्ये, हृदयामध्ये राहतील. असे आदरणीय विलासराव देशमुख साहेब. आणि भारतीजी त्यांच्या नावाने आपल्याला सोडा हो, आपल्या नातवंडाला सुद्धा काही कमी पडणार नाही. मुलांना तर पडणारच नाही, नातवंडांना सुद्धा त्यांच्या नावाने काही कमी पडणार नाही. कधी ऐकलं का देवाच्या नावाने कुणाला काही कमी पडले म्हणून? देवाचं नाव हे पिढ्यानं पिढ्या चालत असतं. तसं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव हे पिढ्यानं पिढ्या त्या ठिकाणी चालत राहील. आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही, कारण आपण त्यांच्या सहवासात राहिलो आणि आपल्या नावाच्या मागे त्यांचं नाव लागलं. आपण खूप भाग्यवान आहोत आणि आपण या रूपाने साहेबांच्या स्फूर्ती जपताय. याच्याबद्दल मी तुमचे अंतकरणापासून आभार मानतो, तुमच्या सगळ्या सहकार्यांचे आभार मानतो. आणि आपला हा प्रवास आपण असाच पुढेही चालू ठेवावा अशा पद्धतीचे मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपल्यालाही काही कमी पडणार नाही. साहेबांच्या नावाने करताय म्हटल्यानंतर आपल्यालाही काही कमी पडणार नाही. अशा पद्धतीचा सगळा परिवार तुमचा आहे आणि सगळ्यांना मी अंतकरणापासून आभार मानून परत शुभेच्छा देतो. पुरस्कारकर्त्यांचं अभिनंदन करतो. बऱ्याच जणांना 1:30 वाजलाय, अनेकांना कंटाळा आलेला असेल, अनेकांना भुगाई लागली असतील, काही सांगता येत नाही.
परंतु हा अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, त्याच्याबद्दल परत एकदा मनापासून अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं याच्याबद्दलही आपले आभार व्यक्त करतो. आपल्याला भावी कार्यक्रमाची शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. नमस्कार, जय हिंद.